राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारतीय जनता पक्षानं आपल्या 6 उमेदवारांची घोषणा केली आहे। या निवडीमध्ये पक्षानं अत्यंत सूक्ष्म रणनीती वापरल्याचं दिसतंय। या यादीत विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागांना प्रतिनिधित्व देऊन भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकीची पायाभरणी केली आहे। भाजपनं या यादीत नेमका काय गेम खेळलाय आणि सर्वात आधी बाजी मारली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या यादीतली नावं कोणती आहेत पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। भाजपने महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। ही निवड केवळ उमेदवारांची घोषणा नाही, आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपने टाकलेली एक अत्यंत सावध खेळी मानली जाते। पक्षानं या यादीच्या माध्यमातून निष्ठावान कार्यकर्ते, महिला नेतृत्व आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट दिसतंय। या निवड प्रक्रियेत भाजपनं केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीनं सुनील विनायक कर्जतकर, श्रीमती माधवी नाईक, संजय नथुजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि प्रमोद शांताराम जठार यांना विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मैदानात उतरवलंय। विशेष म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देऊन भाजपनं आयात नेत्यांनाही सन्मान देण्याचं धोरण कायम ठेवलंय। सुनील कर्जतकर आणि संजय भेंडे यांच्या रूपानं पक्षानं अनेक वर्षांपासून संघटनेसाठी झटणाऱ्या जुन्या फळीतील नेत्यांना न्याय दिलाय। सुनील कर्जतकर यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर संजय भेंडे यांनी नागपूर आणि विदर्भात भाजपची पाळंमुळं घट्ट करण्यात मोठं योगदान दिले। या निवडीमुळे पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश दिला गेलाय। प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला पक्षात नक्कीच मोठं स्थान मिळतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। महिला नेतृत्वाचा विचार करता श्रीमती माधवी नाईक यांची उमेदवारी महत्त्वाची ठरते। ठाणे परिसरातून येणाऱ्या माधवी नाईक यांनी महिला आघाडीत आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडली। आगामी महापालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांची ही नियुक्ती भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कोकणच्या राजकारणात प्रमोद जठार यांचं नाव मोठं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या जठार यांना उमेदवारी देऊन भाजपनं कोकणात आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय। नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात भाजप विस्तारत असताना जठार यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला विधान परिषदेवर पाठवणं हे भविष्यातील राजकीय संघर्षाचे संकेत मानले जात आहेत। नगर जिल्ह्यातील युवा नेते विवेक कोल्हे यांना दिलेली संधी ही तरुण पिढीला आकर्षित करणारी ठरली आहे। कोपरगावच्या राजकारणात कोल्हे कुटुंबाचं मोठं वर्चस्व आहे। विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात साखरपट्ट्यातील राजकारणात आपली ताकद वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। तरुण मतदारांशी संवाद साधण्यासाठी आणि सहकार क्षेत्रातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांचा उपयोग पक्ष करणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात जास्त चर्चा प्रज्ञा सातव यांची होती। माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या आमदार राहिलेल्या प्रज्ञा सातव यांनी काही काळापूर्वी भाजपचा झेंडा हाती घेतला होता। त्यांच्या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला होता। आता भाजपनं त्यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देऊन केवळ त्यांचा सन्मानच केला नाही, तर मराठवाड्यातील राजकीय गणितं बदलून टाकली आहे। ही निवडणूक 12 मे रोजी पार पडणार आहे। भाजपनं 5+1 अशा 6 उमेदवारांची घोषणा करून आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। आमदारांच्या संख्याबळाचा विचार करता भाजपला हे उमेदवार निवडून आणण्यासाठी फारशी अडचण येणार नाही, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। तरीही महाविकास आघाडी यावर काय भूमिका घेते आणि इतर पक्ष आपले उमेदवार उभे करतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। भाजपच्या या यादीमुळे पक्षांतर्गत गटबाजीला लगाम बसण्याची शक्यता असून सर्वच विभागांना प्रतिनिधित्व मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या उमेदवारांच्या निवडीनंतर विधान परिषदेत भाजपचा आवाज अधिक बुलंद होणार हे निश्चित आहे। भारतीय जनता पक्षानं आपल्या 6 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता सर्वांचं लक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीतील इतर घटक पक्षांच्या हालचालींकडे लागले। विधान परिषदेच्या या निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी लागणारं मतांचं गणित पाहता लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। भाजपनं 6 जागांवर दावा ठोकला असला तरी महायुतीतील इतर 2 महत्त्वाचे घटक एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या वाट्याला किती जागा येणार हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाहीये। सूत्रांच्या माहितीनुसार सत्तेतील समतोल राखण्यासाठी भाजप आपल्या कोटातील काही मतं मित्रपक्षांना देऊ शकतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या खास मर्जीतील नेत्याला विधान परिषदेवर पाठवण्यासाठी आग्रही आहेत, तर अजित पवार गटही आपल्या वाट्याची एक जागा पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहे।
विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीसमोर संख्याबळाचं मोठं आव्हान आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे सध्या स्वतःच्या जोरावर केवळ 1 ते 2 जागा निवडून आणण्याची क्षमता आहे. मात्र काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. आता काँग्रेस आपल्या हक्काची जागा राखण्यासाठी एखाद्या मोठ्या चेहऱ्याला मैदानात उतरवतं की वेट अँड वॉचची भूमिका घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.